झी 24 तास एक पाऊल पुढे। देशभरात गांधी जयंती निमित्तानं महात्मा गांधींना वंदन करण्यात येते। मात्र वर्ध्यातला महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलाय। आश्रमात गांधीजींच्या वस्तू चोरीच्या घटना वाढल्या आहेत। मात्र सुरक्षेचे उपाय करण्याबाबत आश्रम प्रशासन तयार नसल्याचा खुलासा झालाय। महात्मा गांधीजींचे अनेक सत्याग्रह आणि आंदोलनाचा साक्षीदार असलेला हा वर्ध्याचा सेवाग्राम आश्रम। याच आश्रमात महात्मा गांधीजींचं 12 वर्ष वास्तव्य होतं। मात्र हा आश्रम आता वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलाय। आश्रमातले महामंत्री विनोद स्वरूप यांनी आश्रमातले वाद समोर आणलेत। गांधीजींच्या अनेक वस्तू आठवणी स्वरूपात या आश्रमात आहेत। मात्र गांधीजींच्या चष्मा चोरीची घटना या आश्रमात घडली। अद्यापही तो चष्मा शोधण्यात यश आलेलं नाही। चष्माच नाही तर गांधीजींच्या अनेक वस्तू आश्रमातून चोरीला गेल्याबाबतचा खुलासा खुद्द गांधीजींची नात सुमित्रा कुलकर्णी यांनी एका पत्रात केला होता। त्यामुळे आश्रम सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आता याबाबतचं वास्तव आश्रमाचे महामंत्री विनोद स्वरूप यांनी समोर आणलंय। चश्मा चोरी हुई है, इसके बजाय उसको जानबूझ करके रिप्लेस किया गया है। अब वो कौन है, क्यों किया है, किस मंशा से किया है, ये जांच पड़ताल होनी चाहिए। इसके पर्याप्त सबूत ढूंढकर निकालने चाहिए। गांधीजींचा चष्मा आणि इतर वस्तूंच्या चोरीच्या घटनेनंतर आश्रमात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची मागणी गांधीवादी नेत्यांनी केली आहे। शिवाय सुरक्षा गार्ड तैनात करण्याची मागणीही जोर धरते। मात्र आश्रम प्रशासनाच्या हेकेखोर धोरणामुळे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय। माना कि हमारे पूरी मीटिंग में सब लोगों जो समिति में है उन लोगों की पूरी पॉजिटिव राय नहीं है, लेकिन मुख्यतः अभी आश्रम के जो अध्यक्ष है हम सब की राय उस तरह से पॉजिटिव है और वो होना चाहिए ऐसा हम मानते हैं। गांधीजींचा महाराष्ट्रातला एकमेव सेवाग्राम आश्रम आहे। त्यामुळे त्यांच्या आठवणी आणि वस्तूंचं जतन तसंच सुरक्षाही तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र आश्रम प्रशासनाच्या अंतर्गत वादामुळे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय। झी 24 ताससाठी अमित देशपांडे, वर्धा। झी 24 तास एक पाऊल पुढे।